नमस्कार मित्रांनो, जय हिंद. मित्रांनो, 111 चा वर्ग अधिक 101 चा वर्ग जर करायला सांगितलं आणि याचं उत्तर तुम्हाला जर विचारलं तर तुम्ही 111 गुणिले 111 करणार आणि 101 गुणिले 101 करणार आणि मग त्याची बेरीज करणार. पण मित्रांनो, मी मात्र तसं करणार नाही. मी फक्त असं करीन आणि अशा पद्धतीने मांडणी करील आणि याची बेरीज करील. 1 आणि 1 2, 2 अशी 2, 5 2 2 झालं माझं उत्तर. मित्रांनो, किती वेळ लागला हे करायला? तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला अशा जबरदस्त 3 ट्रिक समजावून सांगणार आहे ना, गणित सोडवताना त्याचा तुम्हाला नक्की उपयोग होणार म्हणजे होणार. एकदम जबरदस्त अशा ह्या 3 ट्रिक तुम्हाला समजावून घ्यायच्या असतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा. आणि नेहमीप्रमाणे मित्रांनो, तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल आणि चॅनल अजून तुम्ही सबस्क्राइब केला नसेल तर आपला चॅनल सबस्क्राइब करून ठेवा. कारण मित्रांनो, आपल्या चॅनलवर गणित एकदम सोप्या पद्धतीने आणि हसत खेळत समजावून दिलं जातं. तर चॅनल सबस्क्राइब करून घ्या लगेच पटपट. चला सुरू करूया आजचा जबरदस्त व्हिडिओ, ज्यामध्ये 3 अतिशय महत्त्वाच्या ट्रिक मी तुम्हाला समजावून सांगतोय. यामध्ये सर्वात महत्त्वाची पहिली ट्रिक आहे मित्रांनो, 1 चा वर्ग सर्वांना माहित आहे. 1 चा वर्ग 1 येतो, बरोबर. पण 11 चा वर्ग करायला लावला तर 11 चा वर्ग आपल्याला पाठ असतो. 111 चा वर्ग करायला लावला तर मग मात्र हा पाठ नाही आपल्या. अजून पुढे जाऊ. 1 हा 4 वेळा घेतला, 1 हा समजा 5 वेळा घेतला. या टाईपने हा जो पॅटर्न तयार झाला मित्रांनो, याचं उत्तर कसं काढायचं, या संख्यांचा वर्ग कसा करायचा, तर याच्यामध्ये एक छोटीशी ट्रिक दडलेली मित्रांनो. कोणती माहिती का? हा जो 1 दिसतो ना, तो किती वेळा आला पाहायचा फक्त. मग इथं 2 वेळा आला ना, मग तुम्ही 1 पासून संख्या लिहायला सुरुवात करायचं. 1 2 3 4 5 जितक्या वेळा आला तितक्यापर्यंत जाऊन थांबायचं. 2 वेळा 1 आला, मग 1 आणि 2 बस थांबले. इथून पुन्हा उलट जायचं. 2 पासून मागे जा, 1 येतंय लक्षात. 11 चा वर्ग 121. आता 111 चा वर्ग करू. 1 हा 3 वेळा आला, मग 1 2 3 थांबले. आता इथून पुन्हा उलट जायचं. 3 च्या नंतर मागे 2 येईल, पुन्हा 1 येईल. झाला 111 चा वर्ग. किती सोपं आहे बघा मित्रांनो. खूप सोपी ट्रिक आहे. अजून 2 ट्रिक सांगणार आहे मी तुम्हाला. त्या 2 ट्रिक तर याच्याही पेक्षा भन्नाट आहे मित्रांनो. चला आता 4 किती वेळा आला? 1111 चा वर्ग करायचा आहे ना, गुणाकार करत बसायची गरजच नाही. 1 हा 4 वेळा आला, 1 2 3 4 थांबा. इथून पुन्हा उलट जा, 3 2 1 झालं उत्तर मित्रांनो. सेम तसंच याचंही उत्तर येईल. 5 वेळा 1 आला ना, 1 2 3 4 5 आणि इथून उलट जा, 4 3 2 1 आलं लक्षात मित्रांनो. या टाईपच्या ज्या संख्या असतात त्या संख्यांचा वर्ग करण्याची पद्धत मी तुम्हाला समजावून सांगितली मित्रांनो. ही ट्रिक फार महत्त्वाची आहे. यावर आधारित उदाहरणं घेणारे मित्रांनो मी, तेव्हा तुमच्या लक्षात येईल की ही इतकी सोपी वाटणारी ट्रिक उदाहरणांमध्ये किती कामाची असते. आता दुसरी ट्रिक समजावून घेऊया. या दुसऱ्या ट्रिकमध्ये सुद्धा मित्रांनो एक विशिष्ट प्रकारच्या संख्यांचा पॅटर्न असतो. समजा तुम्हाला 101 चा वर्ग करायचा आहे किंवा 1 0 1 0 1. बघा पॅटर्न कसा आहे संख्यांचा. ह्या पुन्हा 1 0 1 0 1 0 1. या संख्यांमध्ये 1 आल्यानंतर 0 आला, 0 नंतर पुन्हा 1 0 1 0. पण दोन्हीही कडेला 1 1 असणार, हे महत्त्वाचं लक्षात असू द्या. या टाईपच्या ज्या संख्या असतात ना, यांचा सुद्धा वर्ग करण्याची पद्धत तीच आहे मित्रांनो. इथं 1 किती वेळा आला? 2 वेळा आला की नाही, पण मध्ये 0 आला. म्हणून आपण मागे जी ट्रिक वापरली ना तीच वापरायची. पण कशी बघा, इथं 2 वेळा 1 आला ना, मग 1 आणि 2 पुन्हा मागे जा, 1 येतंय लक्षात. 11 चा वर्ग जसा केला त्याच पद्धतीने जायचं. 2 वेळा 1 आहे, मग 1 पासून 2 पर्यंत जा, पुन्हा मागे या. ही मध्ये जागा का सोडली मित्रांनो? कारण इथं मध्ये 0 आलाय, तो 0 इथं टाकून द्या. झाला तुमचा वर्ग मित्रांनो. किती सोपं आहे बघा. इथंही सेम तसंच. 1 किती वेळा आला? 3 वेळा ना. 1 2 3 पुन्हा उलट जा, 2 1 येतंय लक्षात. मध्ये ज्या जागा सोडल्या तिथं फक्त 0 ठेवून द्या. याचा वर्ग झाला मित्रांनो. इथं या संख्येचा वर्ग सुद्धा तसाच होणार आहे. इथं 1 च्या जागेवर 1 2 3 4 4 वेळा 1 आला म्हणून 4 पर्यंत जा. आता उलट जा, 3 2 1 आणि मधल्या जागेवर सगळीकडे 0 ठेवून द्या.
झाला या संख्येचा वर्ग मित्रांनो। आलं लक्षात? या टाईपच्या संख्या असतात त्यांचा वर्ग करण्याची ही अत्यंत सोपी पद्धत आहे, कोणताही गुणाकार करायची गरज पडत नाही। 2 ट्रिक समजावून सांगितल्या। शेवटची ट्रिक यापेक्षा जास्त भन्नाट आहे मित्रांनो। तुम्ही म्हणाल सर किती सुपेरियर ट्रिक तुम्ही आज दिल्या। या ट्रिकवर आधारित उदाहरणं कशी येतात ना, ती पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की ह्या ट्रिक किती गरजेचे आहे आपल्याला माहित असणं। तिसरी ट्रिक समजून घेऊ आणि मग उदाहरणं घेऊ मित्रांनो। लक्षात घ्या मित्रांनो, तुम्हाला 15चा वर्ग करायचा आहे। 15चा वर्ग आपल्याला माहिती 225, पण या 15चं रूपांतर मी वेगळ्या पद्धतीने करतो बघा। 15चा वर्ग करायचा आहे तर मी 15चा वर्ग न करण्याऐवजी मी काय करील, 3 गुणिले 5 म्हणजे 15 होतात ना, या दोघांचा वर्ग करीन। येतंय लक्षात? याचे अवयव पाडले आणि त्या अवयवांचा वर्ग केला, मग काय होईल बघा। 3 त्रिक 9 होतात, 3चा वर्ग 9 होतो, 5चा वर्ग 25 होतो आणि 25 9 225। येतंय लक्षात तुमच्या काय झालं इथं? इथं मी 15चा वर्ग 15 गुणिले 15 न करता 15चे अवयव पाडले आणि त्यांचा वर्ग करून मग सोडवलं। तर याचा एकच अर्थ होतो मित्रांनो, हीच ट्रिक तुम्हाला कुठं वापरता येते बघा। समजा तुम्हाला 444चा वर्ग करायचा आहे, 444चा वर्ग करायचा आहे, ही तिसरी ट्रिक सांगतोय बरं मी। लक्षात घ्या मित्रांनो, 444चा वर्ग करायचा आहे तुम्हाला। हे 444 गुणिले 444 करायला इतका वेळ माझ्याकडे नाही। मग मला एक ट्रिक माहित आहे, कोणती? 444 मी इथं 4 गुणिले 111 असे लिहू शकतो। 4 गुणिले 111 म्हणजे 444। ह्या दोघांचाही वर्ग केला तरी मला ह्या टाईपने उत्तर मिळेल, या पद्धतीने उत्तर मिळेल की नाही? मग 4चा वर्ग 16 होतो गुणिले 111चा वर्ग करायची पद्धत आत्ताच पाहिली मी, कोणती? 1 2 3, 3 वेळा 1 आला ना, 1 2 3 पुन्हा 2 1। आता 16ने गुणायचं मित्रांनो। 16 1 16 होतील, हातचा आला 1, 16 2 32 आणि 1 33 होतील, हातचे आले 3, 16 3 48, 49 50 51, हातचे आले पुन्हा 5, 16 2 32 आणि 5, 5 आणि 2 7 37 होतील, 3 हातचे आले, 16 1 16, 16 आणि 3 19। झालं मित्रांनो उत्तर। आलं का लक्षात? पुन्हा एकदा सांगतो बघा। समजा तुम्हाला 3 ही संख्या 4 वेळा दिली आणि हिचा वर्ग विचारला, तुम्ही काय करणार? 3चा वर्ग गुणिले 1 1 1 1 याचा वर्ग, बस एवढंच काम करायचंय तुम्हाला। 3ने ह्या 1111ला गुणलं की 3333 उत्तर येईल, त्याचे अवयव केले। ही पद्धत जी सांगितली ना मित्रांनो, तिचा वापर मी इथं करतोय। येतंय लक्षात तुमच्या? आता 3चा वर्ग येतो 9 गुणिले याचा तर वर्ग तुम्हाला तोंडी करता येतो ना, 4 वेळा 1 आला, 1 2 3 4, पुन्हा उलट जा, 3 2 1। आता 9ने गुणा, 9 1 9, 9 2 18, हातचा 1 आला, 9 त्रिक 27 आणि 1 28 होतील, हातचे 2 आले, 9 चौक 36 37 38, हातचे 3 आले, पुन्हा 9 त्रिक 27 आणि 3 30 होतील, पुन्हा हातचे 3 आले मित्रांनो, 9 2 18, 8 आणि 3 11 21 होतात, हातचे 2 आले, 9 1 9 9 2 11। तर अशा पद्धतीने तुम्हाला याचं उत्तर मिळून जातं। 3 ट्रिक मी तुम्हाला सांगितल्या मित्रांनो। आता आपण उदाहरणं घेऊया। उदाहरणं घेतल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की या ट्रिकचा उपयोग किती भारी होऊ शकतो। नाहीतर उदाहरणं सोडवताना आपल्याला खूप जास्त वेळ वाया जातो आणि आपल्याला वेळ तर वाया घालवायचा नाही ना, पटकन ट्रिकने उत्तर आलं पाहिजे, त्यासाठीच तर ह्या 3 ट्रिक तुम्हाला सांगितल्या। आता उदाहरणं घेऊया आणि मग पुन्हा एकदा समजून घेऊया। 2 उदाहरणं तुमच्या समोर मित्रांनो। 111चा वर्ग अधिक 222चा वर्ग बरोबर किती? किंवा 333चा वर्ग अधिक 333चा वर्ग बरोबर किती? सोपं आहे की नाही? आपल्या ट्रिकने जाऊया आपण। 111चा वर्ग कसा करायचा माहिती आहे मित्रांनो तुम्हाला? 111 गुणिले 111 करत बसायची गरज नाही, इकडे 222 गुणिले 222 करत बसायची गरज नाही, डायरेक्ट उत्तर मिळणार तुम्हाला। आता 222चा वर्ग करण्याच्या अगोदर तुम्हाला सांगितलंय मी, त्याचे अवयव पाडावे लागतात। 111चा वर्ग करू, 3 वेळा 1 आला ना, मग 1 2 3 2 1 झाला 111चा वर्ग। आता 222चा वर्ग करताना 2 गुणिले 111 असं होणार आहे मित्रांनो, बरोबर की नाही? ह्या दोघांचेही वर्ग करावे लागतील। 2चा वर्ग येईल 4 आणि 111चा वर्ग इथं काढलाच आपण, 1 2 3 2 1। आता याचा गुणाकार करा, 4 1 1 4 होतील, 4 2 8, 4 3 12, 12 चौक 48 आणि 1 49, 49,284, 49,284 बेरीज केली, 4 आणि 1 5, 8 आणि 2 10, चाल 1 3 आणि 3 6, 9 2 11, हातचाल 1 4 5 6, 61,605 झालं उत्तर मित्रांनो।
हे तुम्हाला जर कळलं असेल ना तर हे तुम्हाला लगेच कळून जाईल. 333चा वर्ग करायचा आहे. 3 गुणिले 111 याचा वर्ग आहे हा, बरोबर की नाही. मग 3चा वर्ग येतो 9 आणि 111चा वर्ग येतो 1 2 3 2 1, बरोबर. आता 9 ने गुणा. 9 1 9 होतील, 9 2 18, 1 हातचाला 9 त्रिक 27 आणि 1 28, हातचे 2 आले, 12 9 108 आणि 2 110. झालं उत्तर. उत्तर मिळालं तुम्हाला. याचा वर्ग करायची गरज आहे का? नाही. ही सेम आहे की नाही. मग याच्यातच हे मिळवायचे किंवा याला गुणिले दुप्पट केले, याची दुप्पट केली तरी चालतं ना. आता 9 2 18, हातचाल 1 8 2 16 आणि 1 17, 8 2 16 आणि 1 17, 2 0 0 1, 11 2 22. झालं मित्रांनो उत्तर 2,21,778. किती सोपं आहे बघा. ट्रिक माहीत असली तर काही गणितं अशी असतात की जी तुम्ही सेकंदात करू शकता. बाकीच्यांना मात्र खूप जास्त वेळ लागेल ज्याला ट्रिक माहीत नाही त्याच्यासाठी. अजून काही महत्त्वाची उदाहरणं आहे ती सुद्धा घेतो बघा. चला आता थोडा उलट प्रश्न विचारला बघा. वर्गमुळामध्ये ही संख्या दिली आणि तिचं वर्गमूळ विचारलं. आता काय करणार? थोडंसं निरीक्षण करा मित्रांनो. तुम्हाला ट्रिक माहीत असली तर निरीक्षणाने लगेच समजेल. 1 2 3 4 पर्यंत गेले आणि पुन्हा उलट झालंय बघा. 3 2 1 म्हणजे याचा अर्थ 1 1 1 असं त्याचं वर्गमूळ असणार. पण ते 1 1 किती वेळा घ्यायचा? तर इथं 4 वेळा गेला म्हणजे 1 1 1 हा 4 वेळा घेतला की हे झालं तुमचं उत्तर 1111, बरोबर. इथंही सेम तसंच आहे बघा. 1 2 3 4 5 पर्यंत गेलंय ना. इथून पुन्हा उलट झालं 4 3 2 1, मग 1 हा 5 वेळा असणार. तर अशा पद्धतीने मित्रांनो अशा टाईपची उदाहरणं जर आली तर तुम्ही ती सेकंदात पाहिल्या त्याचं उत्तर मिळणार तुम्हाला. अजून एक गंमत सांगतो मित्रांनो. 3 गुणिले 7 गुणिले 13 गुणिले 37 हे लक्षात ठेवा. हे 10,101 चे अवयव आहेत. लक्षात राहू द्या. 10,101 चे अवयव जर पाडले तर 3 7 13 37 हे 4 अवयव तुम्हाला मिळतात. आता याचा उपयोग कुठे होईल? समजा तुम्हाला प्रश्न असा आला 3 गुणिले 7 गुणिले 13 गुणिले 37 कंसाचा वर्ग बरोबर किती? आता सांगा मित्रांनो. म्हणजे इथे 3चाही वर्ग करावा लागेल, 7चाही करावा लागेल, 13चाही करावा लागेल, 37चा करावा लागेल आणि सगळ्यांचा गुणाकार करावा लागेल पुन्हा. येतंय लक्षात तुमच्या? पण तुम्हाला याचा गुणाकारच माहीत आहे, बरोबर की नाही. याचा वर्ग करायचा आहे फक्त. आता येतंय लक्षात मित्रांनो. काही ट्रिक फार महत्त्वाच्या असतात ज्या आपल्याला माहीत असायलाच पाहिजे. समजा या टाईपच्या उदाहरणाचा याचा गुणाकार हा येतो हे जर आपल्याला माहीत नसलं आणि हा आल्यानंतर याचा वर्ग सेकंदात कसा करायचा हे माहीत नसलं तर मग मात्र खूप वेळ याला वाया जाईल. गुणाकार करायला फार सोपं वाटतं पण वेळ मात्र खूप जाईल. तर त्यासाठी काय करायचं मित्रांनो, ह्या 4 संख्या लक्षात असू द्या. या 4 संख्यांचा गुणाकार आहे 10,101, त्याचा वर्ग करायचा आहे. तुम्हाला मी सांगितलं या टाईपची संख्या आली 1 0 1 0 1, काय करायचं? हे 1 किती वेळा आहे? 1 2 3 वेळा आहे. पुन्हा उलट या, बरोबर. आणि या मधल्या जागेवर 0 ठेवून द्या. झालं उत्तर. येतंय लक्षात मित्रांनो. हाच प्रश्न मित्रांनो किती आलटून पालटून येऊ शकतो बघा. सेम प्रश्न घे तुम्ही. हाच प्रश्न समजा असा गुणाकार दिला आणि या प्रत्येक संख्येचा वर्ग दिला आणि विचारलं उत्तर, तरी हेच उत्तर असणार. कारण इथं प्रत्येक संख्येचा वर्ग करायचा आहे. त्यापेक्षा या सगळ्या पायांचा गुणाकार करा आणि एकदाच वर्ग करा. तो गुणाकार तुम्हाला माहिती हा येतो त्याचा वर्ग करा आणि याचा वर्ग करायचं तुम्हाला माहिती ट्रिक काय, बरोबर. अजून एक सांगतो मित्रांनो. या सगळ्यांचा गुणाकार दिला बरोबर n, तर n चा वर्ग बरोबर किती असं विचारलं. मग ह्या सगळ्यांचा गुणाकार की n येतो ना, म्हणजे तो येतो 10,101. हा झाला n. मग 10,101 चा वर्ग किती असंच विचारलं. पुन्हा प्रश्न एकाच अर्थाने 3-4 वेगवेगळ्या प्रकारे विचारले जाऊ शकतो मित्रांनो. अर्थ मात्र एकच असणार. तर आज मी तुम्हाला 3 ट्रिक समजावून सांगितले मित्रांनो. तुम्हाला या 3ही ट्रिक कशा वाटल्या नक्की सांगायचे मित्रांनो. आपल्या व्हिडिओच्या खाली कमेंट लिहायला विसरायचं नाही. या टाईपची उदाहरणं घ्या मित्रांनो. स्वतः उदाहरणं घ्या आणि स्वतः सोडवायचा प्रयत्न करा. तुम्हाला या ट्रिकचा एकदा सराव झाला ना तर उदाहरणामध्ये अशा ट्रिकवर आधारित एखादं उदाहरण जर आलं तर सेकंदात तुम्हाला त्याचं उत्तर मिळेल मित्रांनो. चला तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरायचं नाही. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करा मित्रांनो. कारण मित्रांनो तुम्ही व्हिडिओ जर शेअर केला ना तर आपल्या चॅनलला सपोर्ट मिळतो. तर आपल्या चॅनलला सपोर्ट देण्यासाठी तुम्ही फक्त हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करायचा आहे. त्यांनाही पाहू द्या,
त्यांनाही ह्या ट्रिक कळू द्या आणि आपल्या चॅनलला सपोर्टही मिळू द्या. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब सुद्धा करायला विसरायचं नाही मित्रांनो. खूप सारे मित्र आहे ज्यांनी अजून आपला चॅनल सबस्क्राईब नाही केला, तर मित्रांनो आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप चॅनलला जर जॉईन व्हायचं असेल ना मित्रांनो, तर ह्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी व्हॉट्सअप चॅनलची लिंक ठेवली, त्या लिंकला टच करा आणि आपला व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा. व्हिडिओ कसा वाटला प्रतिसाद नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो. तोपर्यंत मी नवीन व्हिडिओ बनवतो, असाच एखादा भन्नाट व्हिडिओ गणितासंबंधीचा तुमच्या उपयोगाचा घेऊन येतो. तोपर्यंत मित्रांनो बाय बाय, जय हिंद.